सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमथळी गावात एक घटना घडली. या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला. कारण एका 27 वर्ष तरुणाची केवळ हत्या करण्यात आली नाही, तर त्याचा मृतदेह लाकूड कापण्याच्या मशिनीना तुकडे करून नदी आणि शेततळ्यात फेकून दिले गेले. हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे सतीश उर्फ आप्पा दादोसा दडस, वय 27. ही हत्या प्रेमातून झाली, पण ती प्रेमाची नव्हे तर अनैतिक संबंधाच्या त्रिकोणातून जन्माला आलेल्या क्रूर हत्या आहे. या प्रकरणात एक महिलेसह तिचा पहिला प्रियकर आणि तिचाच नवरा असे 3 आरोपी पोलिसांनी अटक केले आहेत. सर्वात आधी समजून घेऊया नेमकं हे प्रकरण आहे तरी काय. तर नमस्कार, मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ दे चर्चा. सतीश दडस याचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. ही महिला आधीपासूनच एका पुरुषाच्या प्रेमात होती. म्हणजेच तिच्या आयुष्यात एक नवरा, एक जुना प्रियकर आणि नंतर सतीश दडस असा प्रेमाचा त्रिकोण तयार झाला होता. या अनैतिक संबंधामुळे महिलेच्या आयुष्यात ताण वाढत चालला होता. सतीश तिच्यावर दबाव टाकत होता. भेटीगाठी वाढत होत्या आणि हा प्रकार उघडकीस येण्याची भीती निर्माण झाली होती. याच भीतीतून आणि या अडथळ्यातून सतीशला कायमचा संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय एकट्याचा नव्हता, तर महिलेने आपल्या पहिल्या प्रियकराला आणि नवऱ्यालाही यात सामील करून घेतलं आणि इथूनच सुरू झाली या थरकाप उडवणाऱ्या हत्येची तयारी. पूर्वनियोजित कट रचण्यात आला. सतीशला एकटं गाठायचं आणि कायमचं संपवायचं अशी योजना आखली गेली. घटनेच्या दिवशी सतीशला एकटं गाठण्यात आलं. त्यानंतर दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. पण हत्या इथेच थांबली नाही. खऱ्या अर्थाने माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार हत्येनंतर घडला. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लाकूड कापण्याच्या मशिनीने तुकडे करण्यात आले. होय, माणसाच्या शरीराचे तुकडे जसं लाकूड कापतात तसं मशीन वापरून केलं गेलं. हे तुकडे नंतर नदीत, शेततळ्यात फेकून देण्यात आले, जेणेकरून ओळख पटू नये आणि गुन्हा कधीच उघड होऊ नये. मात्र आरोपीने कितीही अमानुष कृत्य केलं तरी गुन्हा शेवटी उघडकीस येतोच. सतीश दडस अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान महिलेच्या वर्तणुकीवर संशय बाळगला. चौकशी अधिक खोलात गेली आणि अखेर प्रेम संबंधाचा हा संपूर्ण गुंता उघडकीस आला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं, कसून चौकशी केली. चौकशीत या अमानुष हत्येची कबुली मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोध मोहीम राबवली. नदीत, शेततळ्यात फेकलेल्या मृतदेहाचे तुकडे जमा करण्यात आले. हा तपास पोलिसांसाठी मानसिकदृष्ट्या अत्यंत धक्कादायक ठरला. आज या प्रकरणात महिला, तिचा पहिला प्रियकर आणि नवरा हे तिघेही पोलीस कोठडीत आहेत. एकूण काय तर फलटण तालुक्यात घडलेली ही घटना आपल्याला अनेक प्रश्न विचारायला भाग पाडते. अनैतिक संबंध कधी माणसाला इतक्या क्रूर बनवतात? प्रेम, वासना आणि भीती कधी माणुसकीपेक्षा मोठी ठरतात? पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. गुन्हा कितीही शितपाईने केला तरी कायदा आणि पोलिसांच्या नजरेतून कधीही तो चुकत नाही आणि सुटत देखील नाही. तर या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि आपले होऊ द्या चर्चा चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.